अवकाळी पावसामुळे ना खूप असे जांभळं आणि सोबतच 2 फांद्या सुद्धा मोडलेल्या आहेत आमच्या मोठ्या जांभळाच्या आणि खाली पूर्ण जांभळाचा सडा पडलाय. बघून असं मन एकदम हे होऊन गेलं, पण काय करायचं निसर्गाच्या पुढे. त्यानंतर हे बघा पाडाचे आंबे, तर 2 टब आंबे सुद्धा आम्हाला सापडले. ते पुसून आम्ही छान असे पिकायला घातलेत एका कडेला. आणि हा दुसरा आमचा जांभळाचं झाड आहे, त्यालाही एक दोन पिकायला लागले. तर सकाळी उठल्यानंतर परत अजून आम्हाला इतके आंबे सापडले. तर मला वाटलं की पावसात इतके पडलेत की आज सापडणार नाहीत, पण तरीसुद्धा तेवढे सापडले. त्यानंतर इथं दिदी आणि लाडूचं चाललेलं होतं झोकाय खेळायचं. पावसामुळे झाडावर छान अशी शायनिंग आली आहे बरं का. त्यानंतर इथं विमान बनवायचं काम चालू होतं. दिदीच्या नोटबुकचे पानं घ्यायचं आणि विमान बनवायचं. त्यानंतर मग 10 वाजता लाईट आली, म्हशीवाला पाणी पाजलं शीतागीताला मस्त अशी. त्यानंतर आंघोळसुद्धा घालायची आहे बरं का. खूप घाण झाले त्या, कारण पावसाचं वातावरण आहे ना, गरमी पण इतकी सुटली आणि मशीनला दररोज धुणं खूप गरजेचं आहे. दररोज काय मला होत नाही, पण आठवड्यातून 1-2दा, 15 दिवसातून 2-3 वेळा असं धुतो. त्यानंतर पाडाचा गोडगोड आंबा आणि मग आता मी आले बघा स्वयंपाकाकडे, बाहेरले सगळे कामावरून. तर चपात्या बनवून घेत होती इथं, सोबत वरण भात आणि उसळसुद्धा बनवणार आहे मी, ते दुपारच्या नंतर. उसळ म्हणजे मग पोरांना भेळ बनवायची आहे आपल्या देशी हरभऱ्याची, मस्त अशी पौष्टिक असते बरं का. म्हणून चपात्या इथं पटकन बनवून घेतल्या, झाडाखाली गेलो. त्यानंतर हे बघा मस्त असं खोबरे आंबा घालून भेळ बनवली.